हे भाजलेले काढून घेऊ. आणि आपल्या कशाबरोबर खाता येईल? हे सॉस, टमाटर सॉस, ग्रीन चटणी बरोबरही खाता येईल. झालं हे रेडी आहे ना? हो रेडी हे आहे. असंच खायचं ना? हो त्यात आपण चाट मसाला, थोडी लाल मिरची भुरभुरवून ते करू शकतो हो आपण. सजावट करू शकतो. आणि मग ते छान टोमॅटो केचप किंवा ग्रीन चटणी सोबत खायला. दोन मिनिटं करतो. हो छान भाजले गेले. झालं, लिहून घ्या. झार 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 झार. साहित्य आणि कृती. बटाटा स्कोन्स साठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, कुस्करलेला बटाटा, बटर, बारीक चिरलेली कोथिंबीर, काळी मिरी पूड आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये कुस्करलेला बटाटा घेऊन त्यामध्ये गव्हाचं पीठ, बटर, चवीनुसार मीठ, काळी मिरी पूड आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्यावं. तयार मिश्रणाची जाडसर पोळी लाटून आवडीनुसार काप करून घ्यावेत. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून बटाटा स्कोन्स शॅलो फ्राय करून घ्यावेत आणि आवडीच्या सॉस बरोबर डिश सर्व्ह करावी.